नितीन भाऊ देखील तुमच्या समवेत आहेत. नितीन भाऊ, तुम्ही शब्द दिलाय की एक मित्र म्हणून आम्ही देखील त्यांच्या समवेत राहणार आहोत. काय सांगाल, नेमकं भाईंची अपक्ष उमेदवारी आहे, काय सांगाल? एक मित्रांनी जर विधानसभेत जात असेल, एक मित्र जर माझा विधानसभेत जात असेल तर मला मदत करायला काय अडचण? मित्रापेक्षा या जगात मोठं तरी काय आहे? मित्रापेक्षा जगात मोठं नाही असं वैयक्तिक मत आहे. आणि आज महाराष्ट्रभरामध्ये विधानसभेचं वारं आहे. एकीकडे एक विधानलेलं विस्कटलेलं वातावरण दिसत आहे. त्यामध्ये युनूस भाईंचा विजयासंदर्भात तुम्हाला काय वाटतं? युनूस भाईच्या डोक्यावर जर त्यांच्या धर्मगुरूंनी हात ठेवला आणि धर्मगुरूची आणि जरांगे पाटलाची जी बैठक झाली, त्या बैठकीत जर आमच्या योगायोगाने परमेश्वराने आमचं नाव आलं तर आमच्या इतके भाग्यवान दुसरं कोणी? शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये युनूसभाई शेख यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. आणि तुम्ही हा निर्धार मेळावा केला होता की कार्यकर्ते व मतदारसंघातील जी जनता आहे त्यांचा विचार घेऊन आपण पुढील निर्णय घेणार आहोत. भाई, आज नेमका निर्धार तुम्ही काय केलेला आहे? आता तुम्ही आमच्या छोट्या खाणी सभेची सुरुवात झाली त्यावेळेसपासून तुम्ही ह्या छोटे खाणी सभेचे साक्षीदार आहात. आणि तुम्ही ही सभेची मध्ये जी काही भाषणं झालीत, कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये सभेमध्ये जी काही भाषणं केलीत, त्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद कसा मिळाला हे तुम्ही प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार आहात. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंय, कानाने ऐकलंय. आणि याच्यामध्ये एका आमच्या मित्रांनी, तर तुम्ही ऐकलंय की गरीब मित्र आहे आमचा आर्थिक परिस्थितीच्या दृष्टिकोनातून, तरी त्यांनी असं जाहीर केलं की भाईंनी जर उमेदवारी ठेवली तर माझी विनंती की त्यांनी उमेदवारी ठेवावीच, आणि जर ठेवली तर मी 50,000 रुपये त्यांना मदत म्हणून इलेक्शनसाठी देतोय, असं त्यांनी माईकवर जाहीर केलं तुमच्या समक्ष. मग याच्यापेक्षा आणखी कसा प्रतिसाद पाहिजे जनतेचा? मग आणि ही जी काही जनता इथं आलेली आहे, ही जी काही लोक इथं आलेले आहेत, हे माझे मित्रपरिवारातले, माझ्यावर प्रेम करणारे, माझे नातेवाईक, असे वेगवेगळ्या प्रकारचे मित्र, सगळी कंपनी इथं आलेली आहे. त्यांचा प्रतिसाद कसा आहे, त्यांचा उत्साह कसा आहे, त्यांनी घोषणा कशा दिल्या, त्यांनी सांगितलं काय की तुम्ही उमेदवारी ठेवाच, आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळेलच. आता अशा त्यांच्या भावना आहेत. त्या भावनेचा आदर करून मी त्यांच्या भावनेचा अनादर नाही करू शकत, कारण मला इथून पुढेही कुठल्याही राजकारणात जर पदार्पण करायचं असेल तर यांना सोबत घेऊन करायचं आहे. कुठल्याही राजकारणाची जर सुरुवात करायची असेल तर यांना सोबत घेऊन करायची. कुठलेही इलेक्शन लढवायचे असतील तर यांना सोबत घेऊन लढवायचे. मग मी त्यांच्या भावनेचा अनादर करून तर नाही लढू शकत ना. तर म्हणून मी त्यांच्या भावनेचा अनादर नाही करत, आदर करून मी फॉर्म ठेवणार आहे असं मी जाहीर करतो. फक्त विषय असा आहे की मी स्पष्टपणे सांगतो की आमचे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू जे आहेत ते दिल्लीचे मेन आहेत. ते काल परवा औरंगाबादला होते. माझी त्यांची प्रत्यक्षात भेट झाली. मी त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. आमची किमान अर्धा तास चर्चा झाली. मी माझं संपूर्ण बॅकग्राऊंड त्यांना काही प्रमाणात माहिती होतं, पण मी पूर्णतः त्यांच्यासमोर ठेवलं. कशी परिस्थिती ह्या मतदारसंघामध्ये आहे तेही सांगितलं. तर त्यांनी मला असं सांगितलं की जर तुम्ही मला आपला गुरु मानता तर मग माझी अशी विनंती आहे की तुम्ही थोडंसं वेट करावं. आणि मी अगोदरच हा मेळावा डिक्लेअर केला होता, म्हणून मी हा मेळावा रद्दही करू शकत नव्हतो. म्हणून मी हा मेळावा घेतला. मी माझ्या मित्रपरिवारांच्याही भावनेचा आदर करून फॉर्म ठेवतो असं म्हटलं, पण त्याला थोडीशी उणीव आज सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंतची आहे. 6-7 वाजेपर्यंत मी 100% खात्रीने सांगू शकेल की मी लढतोय की नाही लढत. मतदारांना काय आव्हान असेल? अपक्ष म्हणून तुम्ही मतदारांचं आव्हान तेच आहे. काय आव्हान? मतदारांना आव्हान आहे माझं की मी अपक्ष उमेदवारी लढतोय. तुम्ही सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, जे प्रस्थापित आपण म्हणतो, या सगळ्यांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. एकदा माझाही अनुभव घ्या, मला एकदा संधी द्या. मी जसं सुरुवातीला माझ्या भाषणामध्ये सांगितलं की मी हॅट्रिक करेल. ह्यावेळेस जर कधी मला तुम्ही संधी दिली ना तर सतत विवेक बुद्धीनं आणि परमेश्वराला साक्षून सांगतो की मी हॅट्रिक करेल. 15 वर्ष मी कुणाला संधी देणार नाही. कशामुळे एंट्री त्यांना देणार नाही? तुम्हीच म्हणणार की फॉर्म भरला भाई, तुम्ही घरात बसा. विकासच मी असा करेल. ह्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचा कायापालट आम्ही असा करू. नितीन भाऊ काकडे आणि मी, आमची जर साथ एकमेकाला मिळाली आहेच, ते माझ्यासोबत आहेत, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, तुम्हाला सांगितलं, तर आम्ही अशा पद्धतीनं हे इलेक्शन जिंकू आणि आम्ही दोघं मिळून
दोघांचे आमदार मग त्यावेळेला मी एकटा नसेल, आमदार तर जनता असेल, पण त्याच्यासोबत आमदार नितीन भाऊ असतील. नावाला माझं असेल पण आमदार नितीन भाऊ पण असतील, नितीन भाऊच आमदार असतील. आता योगायोगाने घडलं असं की काही कारणास्तव नितीन भाऊ फॉर्म भरू नाही शकले. त्याच्यामुळं नितीन भाऊचं म्हणणं की मी नाही भरू शकतो तर माझ्या ठिकाणी माझा मित्र, म्हणजे मी आमदार म्हणजेच नितीन भाऊ आमदार असतील. अशा पद्धतीने आम्ही लढाई लढणार आहोत आणि जिंकण्यासाठी लढाई लढणार आहोत. फक्त याच्यासाठी एक संध्याकाळची 7 वाजेपर्यंतची वाट पाहावी लागेल. मनोज पाटील जरांगे यांनी भूमिका मांडली आहे की मुस्लिम व सर्व धर्माचे जे उमेदवार अपक्ष असतील किंवा पक्षाचे असतील, जर त्यांनी त्यांच्याकडे बोट दाखवलं तर त्यांना समाजामध्ये सहकार्य करावं अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. तिकडून काही सांगावं तुम्हाला आहे का? नाही, मी जे आहे ते खरंच बोलणार, विनाकारण वाऱ्यावर बोलणार नाही. माझी आणि जरांगे साहेबांची आत्तापर्यंत भेटसुद्धा नाही. मी त्यांना भेटायलाही गेलो नाही. मी त्यांचा चेहरा हा फक्त टी व्हीमध्येच पाहिलेला आहे. त्यांनी मला कधी पाहिलेलंच नाही, कारण मीच त्यांना भेटलो नाही तर त्यांनी मला पाहायचा काही संबंधच नाही. माझी भेट झाली ती सज्जाद नोमानी साहेबांच्या सोबत. ते काल 2 दिवस औरंगाबादला हॉटेल क्लिकमध्ये मुक्कामाला होते. तिथं त्यांच्या भेटी घेतल्यात. महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या इच्छुक उमेदवारांनी मुस्लिम उमेदवारांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्यात. इव्हन तुमच्या माहितीसाठी सांगतो, माजी खासदार इम्तियाज जलीलसुद्धा तिथं रांगेत उभे होते. बाबाजांनी दुर्राणी परभणी ते सुद्धा तिथं रांगेत बसलेले होते. रती महारथी त्यांच्याजवळ रांगेत उभे होते. आम्ही त्याच रांगेत होतो. आम्ही तर एक छोटे मोठे माणसं आहोत. आम्ही रांगेत होतो. पहिल्या दिवशी आमचा नंबर लागला नाही. पहिल्या दिवशी म्हणण्यापेक्षा दीपावळीच्या पहिल्या दिवशी नाही, दीपावळीच्या 1 दिवस अगोदर त्या दिवशी आमचा नंबर लागला नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी या. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे याची दीपावळी होती. मग दीपावळीच्या दिवशी रात्री साधारणतः 8:30च्या दरम्यान आम्हाला बोलवण्यात आलं. मग 9:30च्या दरम्यान आम्ही गेलो, त्यांच्याशी भेटलो. आम्ही आमचा बायोडाटा त्यांना दिला, त्यांचा आशीर्वाद घेतला. माझी सगळी कहाणी त्यांना सांगितली, मी का लढतो ते. त्यांनी मला विचारलं की तुमचा राजकीय बॅकग्राऊंड काय आहे. म्हटलं साहेब मी शेतकरी आहे, व्यावसायिक आहे आणि ते म्हणजे राजकीय काय, तर म्हटलं माझी पत्नी मुंगीला आमच्या गावाला सरपंच म्हणून तिनं काम पाहिलेलं आहे आणि त्याच्या सरपंच पदाच्या अनुभवावरून मला लोकांचे दुसऱ्या वेळेला सरपंच व्हावं म्हणून इतके फोन होते आणि इतक्यांनी मला आग्रह केला होता. पण दुसऱ्या वेळेला SC जागा असल्यामुळं आम्ही उभं राहू नाही शकलो. तर ती टर्म आम्ही अशी केली की त्या टर्मच्या सरपंच पदाच्या मार्गाने आम्ही लोकांच्या मनोज शेख आपल्या समवेत होते आणि त्यांनी त्यांची प्रतिक्रिया जनहित मराठीच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यांनी त्यांचा फॉर्म अपक्ष भरलेला आहे आणि तो फॉर्म ते ठेवणार आहे असा निर्धार त्यांनी सर्व जनतेच्या समक्ष केलेला आहे. अविनाश बुटेसह मी KB शेख, जनहित मराठी. धन्यवाद.